कर्मी सानिका प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोर्ड पाहू शकता. कॅमेरा तिकीट असेल तर फोटो काढत चला. एक्झिट वेगळा आहे. काढले की काढू शकतो. त्यांनी त्याच्यासाठी वेगळी तिकीट घेतली ना. हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळपार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. तो झाडावाला हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. काय कोकमचं झाड घेतलं चालते. इंग्लिश मध्ये फोटो तू इकडे या सारखा इकडे जरा झाड आहे. कोकमच्या फळापासून कोकम आगळ किंवा कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांचे तेल पाडून त्या तेलाचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इथे अजगर दाखवलाय. हे बघ आमच्या इकडे पेरूला पण जांबच म्हणतात, जांभला पण जांबच म्हणतात. बघितलास का जामचं झाड? बघितलं. परशुराम
आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. स्पाइस गार्डन. मिरच्याकडे इतर आहे रशियानाच्या जतखंड. त्याला किती तिकडे सौद्याच झाड. त्याच्याकडे दाखवून माझ्याकडे ही सौदागर का झाड आहे, वनवासी झाड. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवले. इकडे गाव शिकार दाखवले. इकडून काढ ना बाळा. इकडे वाघ आणि शिकार आहे. इकडे माडीवाला दाखवलाय, ताडी माडी काढणारा. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत असे. गावात 2 व्यक्तींची जर भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख येथे न्यायदान करीत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो. पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपले एकमेकाकडे येणे जाणे असते. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजे आपण सुद्धा निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. इथे काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. यांचा खालचा भाग मातीचा बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे जर कसबी असतील तर याचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे.
याचा वापर संदेशवहन व धार्मिक कार्यासाठी केला जातो. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूत असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते किंवा पशुबळीही दिला जातो. हे वीरगळ आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. इकडे कडक लक्ष्मी दाखवले. जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. मी पण गाडी होऊ शकतो. नको. इकडे कोळी समाज दाखवलाय. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक खोलवर समुद्रामध्ये 8 ते 10 तास मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, परंतु ते कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर धान्य मिळत असे. एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. या नाभिकाविषयी आमच्या लोकसाहित्यात एक मजेशीर वर्णन आढळलंय. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावामध्ये फेरफटका मारू. चला, आमच्याकडे खोत आहे. चांगला कडक नाश्ता करायचा. तू पण बसलाय प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असत. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुख वस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरूनच ते किती ऐषारामी जीवन जगायचे हे तुमच्या लक्षात येईलच. ही खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. इथे खोतांची 2 मुले दाखवलेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात, शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्या सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसलेत त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीला बसत.
ही समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य लोक पडवीला बसत. खोताच्या उजव्या साईडला हे देवघर, खोताच्या डाव्या साईडला हे स्वयंपाकघर, मागे आहे माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. छपराची रचना पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, खाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. इकडे आडकीत त्यांचे प्रकार लावले. सुपारी फोडतो ना त्याचे. आता सर्व फोडूनच भेटते रेडीमेड. चपलीला सुंदर नाही म्हणतोय तो. ते पाटाच्या पाण्यावर लहान मुलाला खेळताना दाखवलं. दोन मुलं माझ्या हातावर तू नाही गं. अण्णा नाही घेतले. हो अण्णा नाही घेतले. मालिक घेतले. त्याला विचारते कोणाचं हे? शी जसं निसर्गानं दिलेला ती आले ना शॉपिंग करायला आले. फोटो काढतो. कोंबडा बघ. या की हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा शेतकरी करीत असे. पूर्वी त्याचं घर असायचं तसंच आम्ही येथे उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हता. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असे तर ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असत, त्या एकमेकावर घासून हा विस्तव केला जात असे. ही कोयनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यामध्ये ठेवली जाते. अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा बाहेर येत नाही. ती शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. शेतकरी धान्य साठवण्यासाठी तिचा वापर करतो. कोकणातील शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी इत्यादी धान्य पिकवीत असे. ती यामध्ये साठवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून ते झाकण लावून बाहेरून शेणामातीने लिंपून घेत असे. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकत असे. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजे एका शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं होती. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे. याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. समोर गौरी गणपतीचा सण दाखवलाय. चला. कुंभार आले का? हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्याआधी पोळ येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो.
आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिके इत्यादींची निर्यात हा वाणी करीत असे. त्या बदल्यात सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. इकडे गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. विशेष माहिती नाही, त्याचे पिक्चर आम्ही बघितले. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी येथे दाखवले आहेत. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळे इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते. माझ्याकडे कोयता आहे. गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेत असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला
पसा ते 1.5 पसा तेल पडण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून आपल्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. आता जरा कमी टाक मला. करायच्या म्हणून बायका कशा कडक होत्या, आता निघाल्या सगळ्या. आता संध्याकाळी आले की स्विगी करा म्हणतात. संध्याकाळी आल्या म्हणतात की स्विगी करा, लय पाय दुखले, आज दिवसभर मी उभी. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही फुलांची परडी आहे, ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रोवळीमध्ये दिवा लावून त्या हातात घेऊन उभ्या असतात. जर शुभ कार्य पार पडेपर्यंत हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला जर लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. मुंबईला सर्व काही मिळते पण ही रोवळी मिळत नाही. शर्ट लय फेमस चॉईस कोणाची होती? चॉईस युनिक चॉईस. पोलिसाची पोरगी चॉईस होती. 4 फुटाची एक पाहिजे होती. 5 किलो 4 5 पाहिले असते. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नव्हती. म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात आल्यावर माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखेच आहे. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असत. हे जे जातणी सारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र आहे आणि ते लोखंडी यंत्र आहे. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. ती वाटलेली डाळ इथे खाली पडते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे. इकडे काही लाकडी चमच्यांचे प्रकार आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते याच पद्धतीने जगत गेले. दाखवलंय. गेला तो वर पाणी पिऊन. हा कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत.
या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष मोफत बांगड्या भरत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार हे आपले काम करताना कोणताही नफा तोटा विचारात घेता केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करीत असत. शिकार करतात. बोल. फोटो नाही, व्हिडिओ बनवतोय. काय ते हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साह्याने नेले जात असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असे. लहान मुले अंघोळीसाठी व मासेमारीसाठी येत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी येत. गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत असत. वरती खवल्या मांजर दाखवलं. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असते. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागली. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले. त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. बोलली नाही का इथनं 50 किलोमीटर लांब. नो एंट्री मध्ये काय करतो? मार्लेश्वरचं दर्शन घ्या. तिकडे जाणं तर पॉसिबल नाही, इथेच घ्या. जय भोलेनाथ.
कुणी